नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी तर मजेतच आहे आणि मी अलीकडे माझे व्हिडिओज अपलोड करणं बंद केलं होतं काही प्रॉब्लेम असल्यामुळे, परंतु हा एक मिनी व्हिडिओ समजा हवं तर मी हा शेअर करायचा प्रयत्न करत होती, कारण की मी या व्हिडिओमध्ये माझ्या लहान बाळासाठी एक आषाढी एकादशीची थीम शूट करायचं ठरवलं होतं आणि वाटलं की तुम्हालाही तुमच्या बाळासाठी शूट करता यावं म्हणून मी हा एक मिनी व्हिडिओ अपलोड करत होती. सो नेहमीप्रमाणे मी माझ्या दिवसाची सुरुवात केली, पण अचानक रात्री मी ठरवलं की उद्या माझ्या बाळाचं फोटोशूट करूयात आणि त्यासाठी मग मी कशी तडजोड केली ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो मी शूट इतकं सोप्या पद्धतीने केलं आहे की हे सामान अगदी तुमच्या घरात सुद्धा सहज तुम्हाला भेटून जाईल. सो माझ्या घरातही जे काही डेकोर अवेलेबल होतं ते मी काढलं आणि हो, मी यावेळी हे माहेरी करत होती. सो त्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स होती की आपल्याला बाकी तर काही बघायची गरज नाही, कारण की इथे आपण आई बाबांवर सगळं सोडलेलं असतं. सो इथे बाकी कामं आई बाबा पाहत असेल तरी आपल्या लेकराचं तर आपल्यालाच पाहावं लागतं. सो त्यासाठी युग उठायच्या आधी मी पटकन उठून माझं आवरून घेतलं आणि आमच्या घराचं हे मागचं अंगण आहे आणि तिथे प्राजक्ताचं सुंदर झाड आहे आणि रोज मोठा प्राजक्तांच्या फुलांचा सडा पडलेला असतो. सो आज मी ठरवलं की हा सडा माझ्या फोटोशूटचा एक भाग होईल आणि म्हणून मी पटकन माझं आवरून एक छोटंसं माझ्याकडे भांडं होतं, त्यात फुले सर्व प्राजक्तांची फुले वेचून घेतली आणि तिथेच विठ्ठलाची मूर्ती नेऊन छोटंसं माझा एक शॉट मी रेकॉर्ड करून घेतला. त्यानंतर युग उठायच्या आधी मला ही हारं पण ओवून घ्यायची होती, कारण की मला विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गळ्यात ती घालायची होती आणि नंतर युग उठल्यानंतर माझ्याच्याने ते काही होणं शक्य नाही, त्यामुळे मी पटपट कसं माझे काम आटपून मग युगला उठवता येईल हे पाहत होती. कारण सध्या पाऊस थांबल्यामुळे उन्हाचं प्रमाण भरपूर आहे आणि मला बाळाचं शूट उन्हात करायचं नव्हतं. रादर मी कधीच त्याचं शूट उन्हात करत नाही, कारण उन्हात आपल्याला हवा तसा सनलाईट वगैरे मिळत नाही. खूप लवकर उठून माझं आवरूनही मला खूप उशीर होत होता, त्यामुळे मी खूप फास्ट करायचा प्रयत्न करत होती. मला ऑलरेडी 7:30 वाजली होती ही हरं ओवायला सकाळची. सो कारण की माझं होतं की खूप ऊन आहे, तो आपण 9च्या आधी घराच्या बाहेर पडायला पाहिजे आणि लवकरात लवकर शूट संपवून घरात यायला हवं, सो दॅट युगला खूप जास्त उन्हात थांबावं लागणार नाही आणि त्याला त्रासही होऊ नये, म्हणून मी याचा खूप प्रयत्न करत होती. आणि म्हणून मी इथे प्राजक्ताची हरवली. तशीच मी मंजुळांचं तुळशीची माळही खूप सुंदर केली होती, पण मी यात रेकॉर्ड करायचं विसरली, पण तुम्ही नंतर ते शूटमध्ये पाहूच शकतात. आणि माझं डेकोरचं सगळं करून झालं होतं, म्हणून मी युगला उठवण्याचं ठरवलं आणि उठवून पटपट त्याचं आवरून मला बाहेर जायचं होतं शूटसाठी. आणि म्हणूनच मग मी त्याला उठल्याप्रमाणे त्याचा ब्रशही केला, रोजच्याप्रमाणे त्याला दूधही पाजलं, म्हणजे त्याच्या पोटात थोडं जरी असेल ना, तो आपली खूप साथ देतो. माझ्या प्रत्येकच शूटमध्ये युगनी मला बरोबरीने साथ दिलेली आहे. माझ्या व्हिडिओजमध्ये तो इतकं छान सगळं करून घेतो, मी सांगितलं तसं करतोही आणि हेच पाहून लोक मला प्रत्येक